अपूर्ण कामामुळे द्वारका सर्व्हिस रोड चिखलमय झालाय। दुचाकी घसरून अपघात होत आहेत, तर चारचाकी वाहने चिखलात अडकत असल्याने वाहतुकीवर परिणाम होतोय। याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत असून ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याची तक्रार आहे। काय आता सध्या हे 3 महिन्यापासून रोडचं काम चालू आहे, पण अजूनपर्यंत काय रोडचं काम झालेलं नाहीये। आणि पहिली गोष्ट म्हणजे आता आमचा ट्रान्सपोर्ट आलं, तर ट्रान्सपोर्ट मध्ये कसं आहे की गाड्या आल्याशिवाय काही पर्याय नाही। तर धंदा पाणी खूप ठप्प झालाय। परत कोणती पण गाडी आली मोठी तर ती अटकती या रोड मध्ये, चिखल मध्ये। आणि ते काढण्यासाठी आम्हाला आयसरच पाहिजे किंवा कंटेनरच पाहिजे असा असतो। आणि त्यातल्या त्यात असं होतंय की जर इथं गाडीच नाही आली तर आमचा धंदा पण होणार नाही। अशा पण गोष्टी आहे ना। आता 4-1 महिने झाले का हे काम चालू आहे। जो येतो तो वेगवेगळा कॉन्ट्रॅक्टर असतो, तो म्हणतो आमचं काम नाहीये, हे येतील ते येतील, पण मग अजूनपर्यंत काही नाही, नुसते उडवाउडवीचे उत्तर देत आहे। आता या रोडवर आता अपघात पण एवढे भरपूर होत आहे। आता तुम्ही बघू शकता का आत्ताच इथं गाडी अडकलेली आहे पुढं, ती गाडी अजूनपर्यंत निघालेली नाहीये। आणि बाकीच्या तर गोष्टी अशा आहे की कुंभमेळ्याचं काम हे 2 वर्ष आधीच चालू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी आता चालू केलंय। आता भरपूर पावसामुळे आम्हाला गोष्टींना सामोरं जावं लागतंय, बऱ्याच गोष्टींना। वारंवार तक्रारी करूनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी मनपाने तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी अब्रार पिरजादा, आपलं नाशिक।